नमस्कार, मी समीक्षा बेंडे. एडीएन बातमीपत्रात आपलं स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महिलांचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावणारे कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी केली अटक. 2 मोटरसायकलसह 9,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवीन अल्टिमेटम. 5 जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, नाहीतर पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलन सुरू करू, मनोज जरांगे यांचा इशारा. आता पाहूयात सविस्तर बातम्या. महिलांचं मंगळसूत्र चोरून धुमाकूळ घालणारा MPDA मंजूर असलेला सराईत गुन्हेगार अमोल वैजनाथ गलांडे याच्यावर चोरी, घरफोडी, बळजबरीनं मंगळसूत्र हिसकावणं तसंच 40 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. FIR क्रमांक 380/24 मध्ये आमची एक चेन स्नॅचिंग झाली होती. तो जवाहरनगर पोलीस स्टेशनची डिटेन्शन ब्रांचनी CCTV तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झालं की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाणे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. बरेच दिवसापासून ते फरार होते. MPDA सुद्धा त्यांच्यावर जुलै महिन्यामध्ये 2024 मध्ये झाला होता. त्याच्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळालं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतूर JMFC कोर्टकडून MCR केलेला आहे. तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांचे कोर्टमधून पत्रव्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे. आत्तापर्यंत एकूण 11 ऑफेन्सेसची त्यांनी आमच्यासमोर कबुली दिलेली आहे. त्यामध्ये 7 ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत, 2 ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि 2 पुंडलिकनगरचे आहेत. आतापर्यंत 127 ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. 2 बाईक सुद्धा आम्ही रिकवर केलेल्या आहेत. हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर MPDA ऑलरेडी CP ऑफिसकडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या. आता हे तपासमध्ये आम्ही आणखीन काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे. अमोल गलाटेवर 45चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहे आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहे. ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहेत. तो आमची टीम खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे. त्यामध्ये इंचार्ज शर्माळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खिलारे, ASI शिंगाणे, हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, हेड कॉन्स्टेबल बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे. त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो. महायुतीची सत्ता स्थापन होताच मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला नवा अल्टिमेटम दिलाय. 5 जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, नसता मराठे पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलन करून सरकारला परेशान करू, असं त्यांनी म्हटलंय. नाही, आता सरकार स्थापन झालंय. आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे. जे समाजात खतखते ते त्यांना दिसत नसेल, पण ते इतके भयंकर सुप्त लाटे ते परेशान होऊन जाते. त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झाले 5 तारखेला. त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही, त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं. आता पुढच्या काळात गोरगरिबांचे प्रश्न मार्गी काढायचे, कारण काल 5 तारखेला त्यांचा शपथविधी झाला. येत्या 5 तारखेपर्यंत 1 महिन्यात म्हणजे 5 जानेवारी बरोबर ना, तिथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढायचा. नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभा राहून सरकारला परेशान करणार, सोडणार नाही. 5 तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गी काढायचा. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एक आहे, तोही विषय मार्गी काढायचा. 2004चा अध्यादेश आहे, त्याच्यातही दुरुस्ती करायची. त्यांनी सगळेश्वरीची अंमलबजावणी सुद्धा करायची. आणि हैदराबादच्या गॅजेटचं, सातारा संस्थांचं, बॉम्बे गव्हर्नमेंटचे हे तिन्ही गॅजेट, लाखो पोरांवरती केसेस झालेले आहेत, त्या मागं घेण्याचे जे आपल्या 8-9 मागण्या आहेत पूर्वी सरकारकडे दिलेल्या हेच सरकार होतं, त्यांनी त्या पूर्ण मार्गी काढायच्या. नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोरं त्यांना जायचं, हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं. भापीत गुरमीत मस्तीत जगायचं नाही. कायद्याप्रमाणे त्यांना शपथ घेणं गरजेचं होतं, त्यांनी घेतले सुद्धा. आणि त्या तिघांना पण खूप खूप शुभेच्छा, त्यांचं अभिनंदन सुद्धा. कारण आता मात्र एक लक्षात असू द्या, की या जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय. आता जनतेचे प्रश्न मार्गी निघाले पाहिजेत. आता आज अवकाळी झालंय,
काल पण जालना जिल्ह्यातल्या काही पलीकडच्या बुलढाणाच्या बाँड्रीवरती जालना जिल्ह्यात अवकाळीमुळं तिकडं द्राक्ष बागायतदारांचं खूप नुकसान झालंय. बाकीच्याही काही पिकं आहेत त्याचं पण नुकसान झालंय. तर आता त्यांच्या तातडीनं सरकारनं नुकसान भरपाई सुद्धा द्यायला पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत, मग मराठा आरक्षणाचा विषय, धनगर आरक्षणाचा आहे, कायकाडी समाज, राजपूत समाजाचा आहे, बंजारा समाजाचा आहे, मुस्लिम समाजाचा आहे. सगळ्यांच्या प्रश्न आता तुम्ही तातडीनं मार्गी काढले पाहिजे, तातडीनं. आता अभिनंदन, शुभेच्छा तर ह्या मनापासूनच यात आणि त्या दिल्या पण पाहिजे. ते आता महाराष्ट्राचे संस्कृतीचे किती काही झालं तरी वैचारिक मतभेद जरी एखादीचे असले तरी पण एकमेकांना शुभेच्छा देण्याची ती प्रथाच आहे, अभिनंदन करण्याची प्रथाच आहे. त्याप्रमाणे आमच्याकडून सुद्धा त्यांचं तिघांचंही खूप खूप त्यांचं अभिनंदन, त्यांना शुभेच्छा. पण मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आता सुरुवात करायची, नाटकबाजी बंद करायची. सत्तेमध्ये अनेकांची इन्कमिंग होईल, आमच्याकडे अनेकांची यादी आलेली आहे, परंतु याचा निर्णय तातडीनं न घेता अधिवेशनानंतर घेण्यात येईल. पत्रकार परिषदेत शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी असं म्हटलंय. नदी जोड प्रकल्पाबद्दल मराठवाड्यातील नेता म्हणून तुम्हाला काय? नदी जोड प्रकल्प हा मराठवाड्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर राज्याप्रमाणे एकीकडे पाऊस जास्त पडतोय आणि जे अतिरिक्त पाणी आहे ते समुद्राला मिळतंय किंवा त्याच्यामुळं पूर परिस्थिती निर्माण. जर नदी जोड प्रकल्प झाला तर बॅलन्स ज्याला म्हणता येईल, मराठवाड्यातला काही भाग तुम्ही बीड घ्या, हिंगोली घ्या, लातूर, उस्मानाबाद, धाराशिव, जालना हा नेहमी दुष्काळग्रस्त राहिलेला आहे. हा जर नदी जोड प्रकल्प जर झाला तर यामुळं या भागामध्ये बागायती ज्याला म्हणतो किंवा चांगल्या प्रकारच्या या शेतकऱ्याला एक दिलासा मिळेल आणि असलेला दुष्काळ हा कायम स्वरूपी मराठवाड्यावर असलेला तो डाग आहे तो पुसला जाईल. एकीकडे घवघवीत यश मिळालं, त्यानंतर राष्ट्रवादीचे विक्रमसिंह पाटणकरांचा मुलगा सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार आहे. इन्कमिंग आता सुरू झाली आहे. सत्तेमध्ये आता अनेकांची इन्कमिंग होईल. आमच्याकडे काही लोकांची यादी आलेली आहे, परंतु याचा निर्णय तातडीने न घेता अधिवेशनानंतर घेतला जाईल. अवकाळी पावसामुळे आता नवीन सरकार बनलंय, शेतकऱ्यांना सुद्धा खूप मोठ्या अपेक्षा आहेत. कांदा, द्राक्ष अशा पिकांचं बरंचसं नुकसान झालंय. लवकरात लवकर मंत्रिपद मिळावं, दिलासा मिळावा. 4 दिवस वाट पहा, या सर्व प्रश्नाची उत्तर आपल्याला मिळतील. शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी आहे, तिथे अनेक वर्षाची पण आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अनेक प्रकारे दिलासा द्यायचं काम सुद्धा सरकारने केलेलं आहे. आता जे सुद्धा आणखीनही शेतकऱ्याची बिकट अवस्था होऊ नये किंवा त्यांना मदत मिळण्यासाठी जे जे उपाययोजना करता येईल ते सरकार निश्चित करेल. शेतकरी हा महाराष्ट्राचा कणा आहे, म्हणून त्याला कुठेही डावलल्या जाणार नाही. प्रायोरिटीने शेतकऱ्याला दिलासा द्यायचं काम सरकार करेल. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपद शपथ घेणार नाही अशी सगळी चर्चा सुरू होती. नेमकं असं काय झालं की म्हणजे ते राजी झाले? एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व आमदारांचा जो आग्रह होता त्याचा मान राखून ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सभागृहामधला असलेला त्यांचा अनुभव, 2.5 वर्षाचा मुख्यमंत्री कालावधीमध्ये त्यांनी केलेली कामं, त्यांचा जो आज रॅपो या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे, अनेक योजना ज्याचे प्रणेते ते आहेत, त्यामुळे ते सभागृहात असावं, सभागृहामध्ये त्यांचा कंट्रोल आमच्यावर असावा आणि सरकार म्हणून त्यांनी आणखी चांगलं काम करावं हा हेतूने आम्ही त्यांना विनंती केली होती. म्हणून त्यांनी त्या विनंतीला मान दिलाय आणि आज ते उपमुख्यमंत्री पदावर शपथ त्यांनी घेतलेली. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्ट्रॅक ही योजना राबवण्यात येत असून या योजनेचं प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात सोमवारी दिनांक 9 पासून सुरू करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिलेत. विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीनं व परिणामकारकरित्या पोहोचवता यावा यासाठी कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ॲग्रीस्ट्रॅक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर फॉर ॲग्रिकल्चर ही योजना राबवण्यात येत असून या योजनेचे प्रत्यक्ष काम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावात सोमवार दिनांक 9 पासून सुरू करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिलेत.
त्यानंतर सखोल नियोजन करून सोमवार दिनांक 16 पासून या योजनेच्या अंमलबजावणीची व्याप्ती जिल्हाभर करून महिनाभरात हे काम पूर्ण करावं असंही त्यांनी सांगितलंय. ॲग्रिस्टॅक योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात आज जिल्हा नियोजन सभागृहात बैठक पार पडली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी डॉक्टर अरविंद लोखंडे निवास, उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख तसंच सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी आदी उपस्थित होते. शेतजमीन व पिकांच्या माहितीचा डिजिटल संच तयार करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असून यात शेतकऱ्यांची त्यांच्या जमिनीची आणि त्यात त्यांनी लागवड केलेल्या पिकांची नोंद होणार आहे. यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीनं राबवण्यात येणार असून त्यासाठी मोबाईल ॲप विकसित करण्यात आलंय. त्याद्वारे ही नोंदणी होणार आहे. या अभियानात महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग संस्था, जमाबंदी आयुक्त आणि कृषी आयुक्त अशा 3 विभागांचा समावेश आहे. सन 2023-24 मध्ये बीड जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून ही योजना राबवण्यात आली आहे. तिथं इष्ट परिणाम दिसून आल्यानं ही योजना आता रब्बी हंगामापासून राज्यभर राबवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांच्या नोंदण्या होतील यासाठी नियोजन तयार करावं. गावनिहाय कालबद्ध कार्यक्रम करून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांनी ही अंमलबजावणी करावी. प्रत्येक गावात मुक्कामी थांबून नोंदणी करावी. येत्या सोमवारी 9 रोजी प्रत्येक तालुक्यातील एका गावात ही नोंदणी करावी. त्या अनुभवाच्या आधारे पुढील नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलंय. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. श्री क्षेत्र सातारा खंडोबा यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागतोत्सुक श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान विश्वस्त मंडळ, सातारा, छत्रपती संभाजीनगर. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव ओएस फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉल सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना है तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगी आपको. ये ना सर.
सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले, चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेक नंतर आपलं स्वागत। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक इथं जय किशन कांबळे यांनी तब्बल 3 क्विंटल तांदळानं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा उभारली आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही जो आगळा वेगळा अभिवादन कार्यक्रम ठेवला। आमच्या अंगावर कातडं जरी सोडून काढलं तरी त्यांचे अनंत उपकार हे आमच्यावरचे कधीच संपू शकणार नाही। खातो तो घास, घेतो तो श्वास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आणि बाबासाहेबांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत या समाजावर। सगळ्यात मोठे आणि 1956ला जी 6 डिसेंबरला आमच्यासोबत घडली, हा आमच्यासाठी काळा दिवस आहे। आणि इतकी वाईट परिस्थिती सगळ्या समाजावर दुःखाचा डोंगर कोसळलेला होता, आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने मला वाटत होतं आज का भडकल गेटला पूर्णांकित पुतळ्याचं काम चालू असल्यामुळे आपण काहीतरी वेगळं एक बाबासाहेबांचा संदेश त्या माध्यमातून जाईल, अशा माध्यमातून महामानवाला महावंदना महाअभिवादन करावं। त्या अनुषंगाने आम्ही 3 क्विंटल तांदळामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा तयार करून ही एक महाअभिवादनाचा कार्यक्रम इथं असंख्य भीम अनुयायी येऊन अभिवादन करत आहेत। याच माध्यमातून बाबासाहेबांना पुष्पहार किंवा फुल न वाहता एक पेन एक वही वाहून ते गोरगरीब विद्यार्थ्यांना देणार आहोत। आणि हे जे तांदूळ आहेत, हे तांदूळ एक अनाथ आश्रममध्ये जे काही लोक असतील यांना सर्वांना वाटोवर करण्यात येणार, म्हणजे यांना कुठेही करावा होणार नाही। आणि बाबासाहेबांचं हे उपकार आहे ते कधी आम्ही विसरणार नाही। या हेतूने आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केलं। तांदळांनी पूर्णपणे जर सरासरी बघायला गेलं त्याला 3 क्विंटल तांदूळ लागले, आणि महत्वाची याला वेळ कमीत कमी एक दिवस, एक रात्र आणि एक पूर्ण अर्धा दिवस, म्हणजे 2 ते 2.5 दिवस याला पूर्ण लागले। याला 30 ते 35 पोरं काम करत होते कंटिन्यू, आणि सर्व पोरं मनापासून माझी जी काही वर्क टीम होती, सर्व सोबत असणारे सहकारी विलास बापू घुमरे प्रतिष्ठानच्या माध्यमातून, रिपब्लिकन युवाच्या मोर्चाच्या माध्यमातून, माझे सर्व सहकारी मित्र परिवाराच्या माध्यमातून ते सर्वांनी अहोरात्र मेहनत केली आणि ही प्रतिमा साकारली। यामध्ये आमचे मेन उद्देश पाटील म्हणून जे आहेत त्यांनी यांना सर्व संकल्पना म्हणजे त्यांनी सर्व काही बनवलं असं। गुरुवारी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानं ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव या मागणीसाठी हस्ताक्षर मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेचा शुभारंभ काल दुपारी 1 वाजता रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलाय। गुरुवारी रोजी महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानं ईव्हीएम हटाव बॅलेट पेपर लाव या मागणीसाठी हस्ताक्षर मोहीम सुरू करण्यात आली। या मोहिमेचा शुभारंभ काल दुपारी 1 वाजता रेल्वे स्टेशन प्रवेशद्वारावर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष युसुफ शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलाय। यावेळी विविध शहरातून व स्थानिक नागरिकांनी हस्ताक्षर मोहिमेस सही करून प्रतिसाद दिला। यापुढे देशात व राज्यात होणाऱ्या सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावे, लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी हस्ताक्षर मोहीम शहरातील प्रत्येक वार्डात 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत घेतली जाणार असून रेल्वे स्टेशनवर हस्ताक्षर करण्यासाठी गर्दी उसळली होती, अशी माहिती शहराध्यक्ष युसुफ शेख यांनी दिली आहे। यावेळी आकेफ रजवी, इंजिनियर शेख इफ्तेखार, उमाकांत खोतकर, सुनील साळवे, योगेश भूतात, अशोक बनकर, साहेबराव बनकर, श्रीकृष्ण काकडे, जफर खान, मुदस्सर अन्सारी, शफिक शहा, कैसर बाबा, अनिता भंडारे, शैलाताई मगरे, शकुंतला साबळे, विद्याताई घोरपडे, चंद्रप्रभा खंदारे, इंदुदाई खरात उपस्थित होते। गाव पातळीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी काल सोयगाव तालुक्यात विभाग प्रमुख व ग्राम विकास अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन गाव पातळीवरील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्यात। गाव पातळीवर केंद्र आणि राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी काल सोयगाव तालुक्यात विभाग प्रमुख व ग्रामविकास अधिकारी यांची आढावा बैठक घेऊन गाव पातळीवरील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या योजना तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी आज सोयगाव तालुक्याला भेट देऊन सावळ, दबारा, देवारी, नागातांडा, जरंडी, सिल्लोड तालुक्यातील शिवना या ग्रामपंचायतीला भेट देऊन शासनाच्या विविध योजनांच्या कामाची पाहणी केली। यानंतर पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभाग प्रमुख व ग्रामविकास अधिकारी यांची बैठक घेऊन शासनाच्या विविध योजनांचा गावनिहाय आढावा घेतला। यामध्ये पंचायत घरकुल, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मॉडेल व्हिलेज, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, MREGS, PM आवास, विश्वकर्मा, लखपती दीदी, पशुसंवर्धन, शिक्षण, आरोग्य योजनांचा आढावा घेऊन डिसेंबर 2024 अखेरपर्यंत कामं पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। बैठकीला सोयगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे, सहाय्यक गटविकास अधिकारी माळी तसंच सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधी अकादमी महाराष्ट्राच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। यावर्षी 6 डिसेंबर रोजी संबोधी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र 3रा मजला, निर्माण भारती सिटी सेंटर इथं सकाळी 11 वाजता रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शिबिराचे अध्यक्ष म्हणून सहसंचालक वैद्यकीय शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय डॉक्टर शिवाजीराव सुकरे हे उपस्थित होते। तर प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ विभागीय मंडळ अध्यक्ष अनिल साबळे, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक सहसंचालक जलील शेख, संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आयोजकांच्या वतीनं उपस्थित मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं। तर इतर मागास बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक सहसंचालक जलील शेख यांनी स्वतः रक्तदान करून शिबिराचं औपचारिक उद्घाटन केलं। सदरील भव्य रक्तदान शिबिर आयोजनासाठी प्राध्यापक साईनाथ बोराळकर, तज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक भाग्यश्री सातदिवे, महाव्यवस्थापक प्राध्यापक ज्ञानेश्वर हरकळ, समन्वयक प्राध्यापक गजानन हुलगीर, प्राचार्य संबोधी कनिष्ठ महाविद्यालय यांनी परिश्रम घेतले। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधी अकादमी महाराष्ट्र मार्फत सामाजिक दायित्वाचा वारसा जपत मागील 25 वर्षांपासून दरवर्षी 6 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येतं। रक्तदान शिबिरातून संकलित होणारं रक्त शासकीय रुग्णालय, थॅलेसिमियाने पीडित गोरगरीब गरजू रुग्णांना दिलं जातं। संबोधी अकादमी महाराष्ट्राचे अध्यक्ष समाजभूषण भीमराव हत्तीआंबिरे यांनी मागील 25 वर्षांपासून रक्तदान रूपी यज्ञ तेवत ठेवलेला आहे। नसल्यामुळे मान्यवरांचं पुष्पहार आणि शाल देऊन स्वागत नाही करत, कारण हा तमाम भारतीयासाठी, फक्त आंबेडकरी समाजासाठी नाही तर भारतीयांसाठी दुःख दिवस आहे। ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशामध्ये सहिष्णुतेची घडी किंवा समानता, न्याय याबद्दलचं आपल्या संविधानाच्या माध्यमातून देशाला एक संघट ठेवण्याचं काम केलं। आज भारतीय संविधानामुळे देश एकसंघ आहे। आपल्या शेजारची राष्ट्र बघितली तर अनेकदा त्यांच्यामध्ये ग्रहकलामध्ये ततांतरे होत असतात, पण भारतीय लोकशाही किंवा संविधानाला आता अमृत महोत्सव 75 वर्ष झाले तरी भारतातली लोकशाही मजबूत आणि टिकून आहे। म्हणून म्हणतो की हे बाबासाहेबांच्या जाण्यामुळे आपल्या देशाचं नुकसान झालेलं आहे। आणि 6 डिसेंबर या दिवशी मागील काही वर्षापूर्वी एक दुर्घटना घडली या देशामध्ये आणि माणसांचं रक्त सांडलं। आम्ही ठरवलं की सांडलेलं रक्त आपण भरून काढण्याचं काम, माणसामध्ये जे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून जे माणसं एकत्रित करण्याचं काम केलं, तर काही जातीयवादी शक्तींनी माणसामध्ये भेद करून रक्त सांडण्याचं काम केलं। तर संबोधी ही तथागत भगवान बुद्धाच्या प्रेरणेने चालणारी संस्था आहे, त्याच्यामुळे समाजामध्ये बंधुभाव वाढावा
आणि आपण जर बरेच जण बघतो की रक्ताची जेव्हा गरज पेशंटला किंवा पेशंट जेव्हा बेडवर असतो तेव्हा डॉक्टर किंवा त्याचे नातेवाईक विचारत नाहीत हे रक्त कुलकर्णीला कुलकर्णीचं बघता का जलील साहेबाचं बघता का सरदारजीचं बघता. तिथं रक्ताचा गड बघितला जातो, रक्तगड बघितला जातो आणि तो मॅच झाला की तो माणूस रक्तदान. आणि म्हणून रक्तदानाला जीवनदान आपण म्हणत असतो. हा उपक्रम गेली 25 वर्ष आपण राबवत आहोत. शेवटी परत एकदा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महिलांचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावणारे कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी केली अटक. 2 मोटरसायकलसह 9,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. मनोज जरांगे यांचा राज्य सरकारला नवीन अल्टिमेटम. 5 जानेवारीपर्यंत सरकारनं मराठा आरक्षणाचा विषय मार्गी काढावा, नाहीतर पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलन सुरू करू, मनोज जरांगे यांचा इशारा. याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN.